गाइस हम लोग पहुंच गए हैं, बट यहाँ पे इतने सारे देव ठिकाने के हम लोग को समझ में नहीं आ रहा कहाँ पे जाने का। पार्वती कुंड है, उधर सीता कुंड या गौरी कुंड है, इधर 5 पांडव दिखेंगे, कुछ तो है ऐसा सीन। वो शायद वो 1 2 3 4 5। अच्छा वो है। और एक वहाँ पे एक पार्वती मुकुट करके ऐसा, मतलब ये है आदि कैलाश। जूम कर गाइस, ये देखो परत। गाइस देखो, हम लोगों ने फुल तैयारी किया है, जैसे कि मैं आपको दिखाती हूँ। ये देखो कशी तयारी आहे तुमची? कशी आहे? फुल पॅकिंग, कारण की थंडी लागते आम्हाला इथं। खाली काढा करत आहे। गाइस आमचं ट्रेक चालू झालेलं आहे, ती आमची माणसं आहेत सगळी, आणि मी तुम्हाला दाखवते की कुठे आहे गौरी मुकुट। ते बघा, तो आहे। कट कर देणे। गाइस आम्ही आमचा ट्रेक चालू केलेला आहे, तेव्हा ते आमची माणसं आहे, ती इथं पुढे चालतात ती। तर मी तुम्हाला पार्वती मुकुट दाखवते। हे बघा, हे जे लाईन्स दिसतात ना, ते तिच्या मुकुटचे पार्ट्स आहेत, ठीक आहे। तर आता आम्ही तर वरती जाऊ आणि पुढचं दाखवू। गाइस अगर तुम्ही इथे येत असाल ना, तर पूर्ण प्रिकॉशन्स घेऊन या, जसं की कापूर वगैरे, कारण की हायर ऑल्टिट्यूड आहे आणि हायर ऑल्टिट्यूडवर ऑक्सिजन कमी होतं। हां, तर असं युकॅलिप्टस ऑइल वगैरे, ते जे तुमचा डिझीनेस घालवायसाठी, आणि पाणी जास्त पिया। आम्ही जेव्हा वरती येत होतो तेव्हा आमची चेकिंग होत होती, मिलिटरीवाले आम्हाला सांगत होते की पाणी जास्त पिया आणि खाऊ वगैरे असं। इफ तुम्ही ORS वगैरे कॅरी करू शकता तर तुम्ही ORS पण कॅरी करा। इथं मला बोलण्यामध्ये पण थोडा लगेच दम लागतंय। सो ही आय गेस 1.5 किलोमीटरची एक ट्रेक आहे। आम्हाला तिथे वरती पोचायचं आहे, पार्वती कुंड तिकडे आहे, आय गेस तिकडे पोचायचं आहे। गाइस इतना आपको दीदी आपकी चार्जिंग हो गई, चलो फोन निकलो। एक्चुअली इजी नहीं है, हमने एक स्ट्रिप कवर किया बस। और सिर्फ चलने के लिए यही इतने ही पार्ट में चलना है। घोड़े भी वहाँ से ही आ रहे हैं, लोग चल के भी वहाँ से ही आ रहे हैं। और डोनी ये क्या है, हम लोग को लगा हम लोग पहुँच गए, इस तरह तो बहुत डिफ़िकल्ट है। और हम लोग को फील हो रहा है कि ब्रेथलेसनेस आ रहा है, तो फिर मोस्टली नीचे से अभी हम दोनों ही ऊपर आए, अभी और लोग भी ऊपर आएंगे हमारे। यहाँ से बहुत अच्छा व्यू है। वाह, वो वहाँ पे दिख रहा होगा, हम लोग नीचे वहाँ पे पार्क किया है और वहाँ से ट्रैक चालू करना था। और हमारे एक मेंबर को घोड़ा दिया है। गाइस हमें बाय 1 गेट 1 मिला है। सर वो पार्वती जी का मुकुट है। वो जब पार्वती जी स्नान करने गई थी तो अपना मुकुट जब खोला था तब बना है वो। ओके सर, वो 5 पांडवों का पर्वत है वो, और हमारा आ गया वो आदि कैलाश के पास सर गणेश पर्वत। ओके ये है हमारा। अभी आप ऊपर चलिए और बढ़िया व्यू मिलेगा आपको। गाइस इतना स्ट्रगल कर के फाइनली भैया को पूछा, सबसे ऊपर आए, और हमने बोला था कि इधर जो एक टर्न है, इधर से अगर मंदिर नहीं दिखा तो ख़त्म। फिर हम लोग भैया को पूछा कि मंदिर कहाँ पे है, तो उसने बोला कि यहाँ से अगर देखोगे तो दिख रहा है। दिख गया भाई, दिख गया मंदिर तो दिख गया। अगर नहीं दिखता, लिटरली सिर्फ मैं और सिया ही आ गए हैं। सिया की मम्मी और मेरी मम्मी
वो लोग आ रहे. अरे सॉरी, मराठी. और नानची पप्पानी घोडा पण घेतले. ही आमचे नानची पप्पाचा घोडा आहे. इथं दिसत आहे. हे आमचे नानचे पप्पा आहेत आणि नानच्या पप्पाचा घोडा आहे. आता आम्ही पुढे चाललो. तिथं तुम्हाला दिसत असेल मंदिर. तर तिथं गाईज वे फायनली रिच्ड यो आहे मंदिर. आणि ऑलमोस्ट आमची सगळी माणसं आले. पप्पा मम्मी नानू पप्पा स्ट्रगल करायला लागतं. मम्मी नॉर्मल नाहीये. तुम्हाला वाटेल की हां म्हणजे एकदम घाबरटपणे नाही यायचं. यायचं फक्त स्वतःचा सगळं सामान वगैरे घेऊन या. बाकी तर ऑक्सिजनची कमी ऑफकोर्स होईल कारण की ऑल्टिट्यूड वाढेल तर ऑक्सिजनची कमी होईल. कापूर वगैरे घेऊन आले ना दॅट इज ऑल्सो. आता फक्त एकच माणूस घोड्यावर आले ऑक्सिजनचा जे 2-3 मार्च आणि अजून आमची 2 माणसं येणार आहेत. इकडं ते 5 पांडव आहेत. इकडं एक आणि हा पार्वती कुंड आहे गाईज. आणि इथं बरीच माणसं थोडी रेस्टिंग वगैरे फेस करत आहेत कारण की खूप थकान होते वरती आल्यावर. आणि अजून ओम नानो आणि जीत खालीच आहेत. ॲक्च्युली स्टार्टिंगचा जो 1/2 किलोमीटर आहे तो जाम कठीण आहे. आणि जो नंतरचा जो आहे तो रस्ता इज नॉर्मली स्ट्रेट. तो रस्त्यामध्ये त्रास नाही होणार. फक्त लास्टला खालच्या रस्त्यामध्ये त्रास होऊ शकतो. बाकी काय असं त्रासवाली गोष्ट बाकी काय नाही. हाऊ आर यू फिलिंग? काय जेव्हा आम्ही असा रुमालमध्ये युकॅलिप्टस ऑइल लावून आणलेला आणि कापूर वगैरे आणलेला. या बॅगेत आमचं खाऊ आहे फक्त एमर्जन्सीसाठी. थंडी वाजते का? थंडी वाजते का? दोघं खाली राहिलेले लास्टला आले कारण की लोक खाली जाऊन रिटर्न येऊन परत वरती आलेले. आता आम्ही ऑलमोस्ट पोचलो. लाईन जास्त हालत नाही बट एवढं काय हरकत नाही थांबायला इकडं. आणि आमचं खाऊ वगैरे सामान आहे. हो सॉरी. गाईज आमचं दर्शन झालेलं आहे तिकडं. ॲज यू कॅन सी आमची तिकडे दिसतं तिकडे. आणि आता इथे आम्ही फोटोशूटसाठी थांबलेलो आहोत. तो आहे आमचा स्टँड आहे आणि हे इकडं सगळी आमचीच लोक आहेत गाईज. अँड आता आम्ही स्वेटर वगैरे पण काढलेलं आहे कारण की थोडा धूप आलेली आहे. काय काय ते गोदावरी नर्मदा कावेरी सरयू महेंद्र तनया चरमणवती वेदिका. जमायला खूप थंड आहे रे गाईज. आता ऑलमोस्ट आमचा कम्प्लीट झालं. आता मी खाली जाणार आहोत. यो जो दिसतोय तुम्हाला ही इथं सोंडसारखं दिसत असेल बघा. हा गणपती पर्वत आहे. आता आमचं कम्प्लीट झालेलं आहे दर्शन वगैरे. तो दिसतोय तुम्हाला तो आधी कैलासचा पर्वत आहे मेन. तिकडे तर आपण जाऊ नाही शकत. तर तिकडे एक मंदिर आहे तिकडे आम्ही पाया पडलो. अँड देन हे पांडव पर्वत आहेत. 5 पांडवचे. आणि तो पार्वती मुकुट आहे. तेव्हा तिकडे तुम्हाला दिसत असेल तसे लाईन्स आहेत. तो पार्वती पर्वत आहे. आणि आधी कैलासच्या जस्ट साईडला गणेश पर्वत आहे हा वाला. आणि हा आधी कैलाश पर्वत आहे. काय आता आम्ही गुंजीला चाललो इकडून.
आमचं हॉटेल बुकड आहे तिथं. काल पण आम्ही तिथंच राहिलो, आज पण तिथंच आणि उद्या पण मोस्टली तिथंच राहू. तर आम्ही खाली चाललोय. आता आमची खाली उतरायची ट्रेक चालू आहे. फक्त एकच माणूस आमचे नानचे पप्पा जे आहेत ते घोड्यावर गेले, बाकी आम्ही सगळे आता चालतच जाणार आहोत. गाईज एव्हरीथिंग इज व्हेरी नाईस, बट इकडे वॉशरूम्सच नाही आहेत. लाईक तुम्ही एवढा 1.5 किलोमीटर ट्रेक करून येशाल आणि तो वॉशरूम नाही. प्लस इथे एवढी सारी थंडी आहे आणि फक्त VIP जे असतात VIP त्यांना अशी कारमध्ये घेऊन येतात, आम्हाला नाही घेऊन आले. आणि आम्ही ऑलमोस्ट वरती आलो चालत आणि तो वॉशरूम्स नाही आहेत. आम्हाला त्याच्यात बसवलं तरी चाललं, मी जाऊ यार, पण नाही घेत आम्हाला. पण इट्स ओके, आम्ही आता चाललो खाली. कसं तुला वाटत तर नाक आहे शंकराचा आणि शंकराचा असा चेहरा दिसत तुला असं वाटतं तसं आहे. आपल्या बघायला पाहिजे फक्त आपण तसं आहे, जसं ब्लॉगर सांगतात. पुढे चला माऊली, माऊली पुढे चला. माऊली ट्रेक संपत आलेला आहे आता. One hour later. आम्ही आता बनवलेलं जेवण आहे गरम गरम. मसुरा अँड सोयाबीन प्लस भात अँड पापड अँड दिस चटणी. आणि आम्ही तर बसलोय खाली जेवायला. आणि तिकडे गॅसवर आम्ही जेवण बनवलंय, तो आमचं जेवण आहे. आम्ही 2 कुकर घेऊन आलोय. 6.5 hours later. गाईज आम्ही बनवतो आहे मॅगी. दिस इज अ शेफ, दिस इज अ मॅगी. आणि आम्ही त्यांच्या आणि आम्ही त्यांच्या किचन मध्ये मॅगी बनवतो. ते लोक जाम चांगले आहेत. काय जागा तुम्हाला इथे यायचं असेल तर सूर्य होमस्टे गुंजीमध्ये आहे, तिथे या. बाई एवढ्या होम फॅसिलिटी देतात ना, एवढा होमनेस वाटतं. आणि ही आपली मॅगी आणि ही याच्यामध्ये आपण ही शेजवान टाकणार आहे. तर हे शेजवानचा सीन चालू आहे जरा. हे हमारा मैगी इन ठंडी. ये हमारे पास इतना ही छोटे बाउल है. सिया टेस्ट कर लवकर. काढून ठेवले. सिया लवकर खा. ए ओमकार पटेल लेव ना जल्दी. वो खड़ी है वहाँ. डाटा ट्रांसफर हो रहा है और ये इधर खा रहा है. ये लियो यो भाई वाटाणा. मॅगी बनवलेली आहे. हे बघा आमचे खादोर.